सेवानिवृत्त झालेले सर्व प्राध्यापक आदरणीय वाकळे सर, आदरणीय बदली झालेले आदरणीय वाकळे सर, आदरणीय सांगळे सर, शेलार सर, या महाविद्यालयातील सर्व कर्मचारी वृंद आणि इथे उपस्थित असलेले आवर्जून उपस्थित असलेले सर्व मान्यवर यांचं मी पुन्हा एकदा शब्दसुमनांनी स्वागत करते। आपल्या महाविद्यालयाच्या प्रथेप्रमाणे सर्वप्रथम आपण प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात ज्यांनी शिक्षणाची गंगा बहुजनांपर्यंत पोहोचवली असे आपल्या महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्या प्रतिमेला अभिवादन करून करत असतो। तेव्हा मी सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी प्रतिमा पूजनासाठी यावे। आपल्या महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे संस्थापक आणि महाराष्ट्रासाठी एक मोठं नाव असलेले कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांनी शिक्षणाची गंगा तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम मोठं कार्य केलेलं आहे आणि त्यांच्याच प्रतिमेचं अभिवादन करून आपण या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत। सर्व मान्यवरणीय प्राध्यापक बागुल सर यांनी 32 वर्ष 17 दिवस आपल्या संस्थेमध्ये अविरत सेवा दिलेली आहे आणि या सेवेचं एक वैशिष्ट्य म्हणजे आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट म्हणजे त्यांनी आपल्या या कार्यकालामधले जवळजवळ 60% कार्य हे आपल्या महाविद्यालयासाठी केलेलं आहे। यासाठी आपल्याला त्यांचा अभिमान वाटतो। कार्यतत्पर, अजातशत्रू, पुस्तकांवर नितांत प्रेम करणारे, विद्यार्थी प्रिय आणि प्रामाणिक अशा व्यक्तिमत्वाचा आज येथे सन्मान करण्यासाठी आपण सोहळा आयोजित केलेला आहे। तर या सोहळ्यामध्ये आपण त्यांना जे सन्मानपत्र देणार आहोत त्याच्या वाचनासाठी मी उपप्राचार्य डॉक्टर रवींद्र ठाकरे सर यांना विनंती करते की त्यांनी बागुल सरांना देण्यात येणाऱ्या सन्मानपत्राचं वाचन करावं। नमस्कार। महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला व वाणिज्य महाविद्यालय येवला या महाविद्यालयामध्ये 32 वर्षाहून अधिक या संस्थेमध्ये 32 वर्षाहून अधिक ज्यांनी ग्रंथपाल म्हणून सेवा दिली ते आदरणीय प्राध्यापक अशोक बागुल सर यांच्या सेवापूर्ती व कृतज्ञता समारंभासाठी उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी, आमचे मार्गदर्शक गुरुवर्य तसेच महात्मा गांधी या अग्रगण्य शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय प्राचार्य डॉक्टर हरीश आडके सर, या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे उपक्रमशील प्राचार्य आदरणीय डॉक्टर भाऊसाहेब गमे सर, ज्यांच्या प्रेमापोटी आम्ही आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र झालो आहोत असे आजच्या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती आदरणीय अशोक बागुल सर तसेच सौ बागुलताई, मंचावर उपस्थित वरिष्ठ महाविद्यालयाचे शैक्षणिक पर्यवेक्षक प्राध्यापक चौधरी सर, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्राध्यापक सोनवणे सर, आदरणीय पेंढारकर सर, तसेच या सभागृहामध्ये उपस्थित माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य श्री गायकवाड सर, विज्ञान शाखेचे प्राध्यापक जोशी सर, या महाविद्यालयातून बदलून गेलेले, या महाविद्यालयातून रिटायर झालेले सर्व माझे स्नेही, सर्व माझे मार्गदर्शक आदरणीय वाघ सर, त्याचबरोबर देशमुख नाना, शेलार सर,
सांगळे सर, जाधव सर, आमचे वाकळे सर, ज्यांनी सुंदर असं सूत्रसंचालन केलं, त्या शिंदे मॅडम, सर्व आप्तेष्ट, नातेवाईक, सर्व परिवारजन, कनिष्ठ वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, सर्व प्रशासकीय सेवक, आजी माजी विद्यार्थी यांचं सगळ्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. आणि आज आपण ज्यांचा सन्मान सत्कार या ठिकाणी करणार आहोत त्यांचं सन्मानपत्र मी आपल्यासमोर सादर करतो आहे. मित्रहो, आज आदरणीय बागुल सरांचं सन्मानपत्र वाचताना मला मनस्वी आनंद होत आहे. प्राध्यापक श्री अशोक पुंडलिक बागुल हे MSc मॅथमॅटिक्स सरांचं शिक्षण MSc इन मॅथमॅटिक्स एम लायब्ररी तसेच MPhil इन लायब्ररी सायन्स MBLIP आणि MPhil इन लायब्ररी सायन्स इथपर्यंत सरांचं शिक्षण झालेलं आहे. नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील मुंजवाड या गावात सर्वसाधारण शेतकरी कुटुंबात जन्मलेले, प्रामाणिक कार्याची पारदर्शकता, उच्च कोटीची प्रतिभा, प्रखर आत्मविश्वास व कष्टाळूपणा या गुणांमुळे कला व वाणिज्य महाविद्यालय येवला येथे ग्रंथपाल पदाला विभूषित करणारे आमचे सर्वांचे आवडते प्राध्यापक श्री अशोक पुंडलिक बागुल यांचा गौरव करताना मनस्वी अत्यानंद होत आहे. प्राथमिक शिक्षण, महाविद्यालयीन शिक्षणापासून ते आजपर्यंतच्या प्रवासाने आपण आपली कष्टाळू वृत्ती, जिद्द, कार्यतत्परता व विद्यार्थी प्रतीची तळमळ तसेच ग्रंथपाल पदावरील प्रामाणिक व्यक्तिमत्वाची ओळख करून दिली. या ओळखीतूनच आपण सुंदर सात्विक आयुष्याचा आनंद घेत शिक्षणाच्या पवित्र क्षेत्रात 32 वर्ष 17 दिवस तपस्वीतेने दिलेले योगदान हे ज्ञानदानाच्या क्षेत्रातील आदर्श पर्वच ठरले आहे. विद्यार्थ्यांच्या हितासाठी राबविलेल्या उपक्रमात आपल्या महाविद्यालयातील प्राचार्य, उपप्राचार्य, पर्यवेक्षक, प्राध्यापक व कर्मचारी वर्ग आपल्या सोबतीला होते. त्यामुळेच आपण पर्वतासारखी ज्ञानशिखरे निर्माण केली. त्याचे साक्षीदार आहेत देशभरात मानाच्या जागी विराजमान झालेले आपले विद्यार्थी. आपले श्रद्धास्थान असलेले वडील श्री पुंडलिक गणपत बागुल यांच्यासारखे ध्येयवादी पिता व पुण्यशील मातोश्री कैलाशवासिनी ठगूबाई पुंडलिक बागुल या मातेमुळेच आपल्या जीवनाला उंची मिळत गेली. आपल्या जीवनसंगिनी सौ सीमा अशोक बागुल यांनी आपल्याला प्रत्येक सुखदुःखामध्ये खंबीरपणे दिलेली साथ मोलाची आहे. आपले सासरे कैलासवासी कृष्णाजी शिवराम वाघ व सासूबाई गंगा भगीरथी गोपाबाई कृष्णाजी वाघ यांचे शुभाशीर्वाद देखील आपल्याला वेळोवेळी लाभले आहेत. आपणास एक मुलगा चिरंजीव शुभम व एक मुलगी हर्षाली हे आपापल्या क्षेत्रात यशस्वीपणे वाटचाल करीत आहेत. आदरणीय सर, आपण उभारलेला उदात्त कार्याचा व उत्तुंग कर्तृत्वाचा ध्वज जो आज फडकतो आहे, प्रेरणा म्हणून आमच्या समोर आपण शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या कलात्मक व ज्ञानात्मक विकासासाठी सतत कटिबद्ध राहिलात. आपण माणसाला माणसाची स्नेहाच्या धाग्यांनी जोडणारे सेतू झालात. आपले जीवन दीर्घायुषी, आरोग्य संपन्न, कीर्तिमान व उज्ज्वल होवो हीच सदिच्छा. धन्यवाद. धन्यवाद सर. एक संयमशील व्यक्तिमत्वाचा आपण इथे सत्कार करत आहोत, त्यांना सेवानिवृत्त करत आहोत. तसा खेदाही आहे सर आम्हाला की आम्हाला लायब्ररीत आता बागुल सर दिसणार नाहीत आणि पुस्तकांच्या बाबतीतलं तुमचं जे ज्ञान आहे आणि माहिती आहे आपल्या वाचनालयातल्या, की कुठलंही पुस्तकाचं नाव सांगितलं की तुम्ही त्याची जागा सांगता, हे तुमच्या कामाचं वैशिष्ट्य आहे. आणि कुठेही तुम्हाला सॉफ्टवेअरमध्ये बघावं लागत नाही की हे पुस्तक आपल्याकडे आहे की नाही. अशा सन्मान आम्हाला पण तेवढाच अभिमान वाटतोय. यानंतर आपण आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय अडके सर यांचा सत्कार आपले महाविद्यालयाचे उपक्रमशील प्राचार्य आदरणीय गमे सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते.
धन्यवाद सर. यानंतर आपण ज्या क्षणांची आतुरतेने वाट बघत आहोत ते आपल्या महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्राध्यापक AP बागुल सर यांचा सापत्निक सत्कार आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्राचार्य डॉक्टर अडके सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद. सर्व मान्यवरांचे मनपूर्वक धन्यवाद सर. ज्यांच्या मार्गदर्शनाने सततच आपल्याला प्रेरणा मिळत असते, स्फूर्ती मिळत असते, काम करण्यासाठी उत्साह मिळत असतो, असे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आपल्या संस्थेचे उपाध्यक्ष माननीय प्राचार्य डॉक्टर हरीश अडके सर यांना मी विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. सेवापूर्ती समारंभाच्या निमित्ताने व्यासपीठावर असणारे या महाविद्यालयाचे उपक्रमशील, त्याला आपण इंग्रजीत डायनॅमिक प्राचार्य डॉक्टर गमे, त्याचबरोबर उपप्राचार्य ठाकरे सर, अकॅडमिक सुपरवायझर चौधरी सर, पेंढारकर सर, ज्युनियर कॉलेजचे इन्चार्ज शिंदे मॅडम, परंतु ज्यांच्या प्रेमापोटी आणि ज्यांना आपण सद्भावनेने निरोप देण्याकरता या ठिकाणी आपण त्या सगळे विद्यार्थी, स्टाफ, शिक्षकेतर कर्मचारी आणि विशेषतः म्हणजे नातेवाईक मंडळी सगळी जमा झाली. ते अशोक बागुल, सौभाग्यवती बागुलताई या आणि जनता विद्यालयाचे मुख्याध्यापक आमचे मित्र गायकवाड सर. आता सेवानिवृत्ती त्या ठिकाणी शिंदे मॅडमनी सांगितलं की यांनी या महाविद्यालयात 60% काम केलं, 32 वर्ष 17 महिने काम केलं, 32 वर्ष 17 दिवस असं काम त्यांनी केल्यानंतर तर जर या 32 वर्षाचा मागोवा जर घेतला तर ज्या वेळेला ते 2006ला इथं आले पंचवटी कॉलेजला,
जॉईन व्हायला, तर त्यावेळेला मी प्राचार्य होतो. त्यावेळेला मी प्राचार्य होतो आणि त्यावेळेला आमचे मित्र दिनकर भांबरे, या दिनकर भांबरेने मला सांगितलं की पोरगा गरीबाचा आहे, त्याला सांभाळून घेणं तुमचं काम आहे. म्हटलं आम्ही पण गरिबीतूनच वर आलेलो नाही आणि त्यामुळे आम्ही कोणालाही जाऊ देणार नाही. ही या महासंस्थेची परंपरा आहे की ज्या वेळेला ह्या संस्थेमध्ये जो माणूस जॉईंट होतो, ज्या दिवशी रुजू होतो, तो सेवानिवृत्त 100% होतो. त्यामध्ये त्याला कुठल्याही प्रकारच्या फार झालं तर बदल्या बिदल्या होतील, परंतु बाकीचं कुठलंही नुकसान होत नाही या प्रकारची गावी त्या टायमाला मी दिनकर बाबरेंना दिली. आणि त्यामुळे आज अशोक बागुलांचा जर विचार केला तर त्यांनी म्हणजे सायन्समध्ये कोपरगावला BSc केलं, पुणे विद्यापीठामध्ये MSc केलं. परंतु हायस्कूलचं लाईफ जर आपण पाहिलं तर शाळे म्हणजे हॉटेलमध्ये कब्बशा देऊन शिक्षण त्यांनी घेतलं. अतिशय प्रतिकूल परिस्थिती, आणि म्हणून प्रतिकूल परिस्थितीमध्ये जो माणूस घडतो ना तो खऱ्या अर्थाने तयार होतो. याचं मी या ठिकाणी आमचे ही सगळी मंडळी सटाण्याची आली, मुंदवारची आली. आणि म्हणून RR पाटलांनी जे माजी मंत्री होते त्यांनी समाजाला एक कथा सांगितली. ती सांगता माणूस प्रतिकूल परिस्थितीत कसा घडतो. तर ज्या वेळेला अकबर आणि बिरबलचा बादशाह दरबार भरला होता, बंद करावं हे, आणि त्याच वेळेला अकबराने बिरबलला प्रश्न विचारला की माणूस केव्हा घडतो. तर बिरबलाने सांगितलं की माणूस प्रतिकूल परिस्थितीत घडतो. मग म्हणे उदाहरण देऊन मला स्पष्ट सांगा. आणि मग अकबराने बिरबलाला सांगितलं, आणि बिरबलाने सांगितलं की या सगळ्या 9 मंत्री ज्याच्या दरबारात आहे या सगळ्यांना मांजरं द्या, त्यांना 1 महिना त्यांच्याजवळ पोचायची जबाबदारी द्या. राजाचा हुकूम आला. अकबराने सगळ्या 9 मंत्र्यांना मांजरं दिली. 9 सगळ्यांना सांगितलं की यांना या 9 मांजरांना महिनाभर तुम्ही खाऊ पिऊ घातलं पाहिजे, आणि 1 महिन्यानंतर परत मी दरबार भरवेल. तर आता 8 मंत्र्यांनी बिरबल सोडून 8 मंत्र्यांनी स्वतःच्या जीवाकडे लक्ष दिलं नाही, पण राजाचा हुकूम म्हणून त्या मांजराकडे इतकं लक्ष दिलं, त्याला खाऊ पिऊ घातलं, गुबगुबीत केलं. त्या मांजराचे डोळे बारीक झाले, लुसलुसीत केलं, आणि बिरबलाने ते मांजर घेतलं आणि एका कोनाड्यात फेकून दिलं. महिना झाला, परत दरबार भरला. दरबार भरल्यानंतर त्या दरबारामध्ये सगळे जण दरबार भरल्यानंतर आले 9 मांजरं, त्याच्यातले 8 गुबगुबीत लुसलुसीत डोळे बारीक झालेले मांजरं, आणि बिरबलाचं उपाशी मांजर आलं. आता मांजराचा धर्म काय? उंदीर खाणं. आता हे गुबगुबीत लुसलुसीत झालेल्या मांजरांना कुठं पळता येतं, ते उंदीर खाऊ शकत नव्हती. पण बिरबलाचं उपाशी तापाशी मांजर मात्र टपाटपा उंदीर खायला लागलं. आणि मग बिरबलाने सांगितलं माणूस कुठं घडतो तर प्रतिकूल परिस्थितीमध्ये घडतो. आणि तशीच परिस्थिती या अशोक बागुलांची त्यांच्या जीवनाच्या पटलावर आपल्याला ही दिसते, असं मला अनुभवाने मी सांगतो. कारण पंचवटी कॉलेजला असताना मी आणि ते लायब्ररीयन होते. हार्सोल कॉलेजला असताना सुद्धा ते आणि मी लायब्ररीयन होतो. आणि येवला महाविद्यालयात 16 वर्ष जरी काढले तरी मॅडम 4 वर्ष मी बरोबर होतो. माझ्याच गाडीत त्यांना मी घेऊन जायचो आणि माझ्याच गाडीत त्यांना नाशिकला सोडायचो. परंतु मी काही या सगळ्या गोष्टीच्या प्रमाणे आपण सगळ्यांना मदत करण्याचा प्रयत्न ज्यावेळेस करतो आपण, तर त्याच वेळेला ह्या सेवानिवृत्तीचा आपण विचार करताना विषय त्यांचा होता लायब्ररीयन. लायब्ररीचं जर आपण पाहिलं की ज्या ठिकाणी बुक्स, ज्याच्या घरात पुस्तकं नाही तर त्याच्या घरात देवालय नाही असं, आणि त्याच्या घरात पुस्तकं नाही त्याच्या घरात हार्ट नाही. बुक विदाऊट होम म्हणजे जर आपण म्हटलं तर आज जी वाचन संस्कृती लोप पावत चाललेली टी व्हीच्या जगामध्ये वाचन संस्कृती जी लोप होत चाललेली, परंतु हा विषय वेगळा आहे, तो विद्यार्थ्यांसाठी. इथे आता सेवानिवृत्तीच्या निमित्ताने जर आपण पाहिलं तर या सेवानिवृत्तीमध्ये आपल्याला या ठिकाणी बागुल सर तुम्ही रिटायर होत आहे का वयत नियमाने, शासनाच्या नियमाने
शासनाच्या नियमाने आपण सगळ्यांना सेवानिवृत्त व्हावं लागतं. मला पण सेवानिवृत्त झालं. उद्या गमी सरांना आहे, आमचे शेलार रिटायर झाले, आमचे सांगळे रिटायर झाले, आमचे चतुर्वाघ रिटायर झाले, सगळे रिटायर झाले. कारण शासनाचा नियम आहे. शासनाच्या नियमामध्ये पण म्हणून तुम्ही दो यू आर रिटायर्ड बट इट नॉट टायर्ड. आणि तुमच्या आयुष्याची आता खऱ्या अर्थाने सेकंड इनिंग सुरू. दिस इज द सेकंड इनिंगमध्ये माणूस हा उत्साही राहतो आणि त्याला जर काम मिळालं म्हणून कार्यरत राहिलं तर माणूस आनंदी राहतो. म्हणून माझ्याकडे जर तुम्ही म्हणजे मी गर्वाने कधीच बोललो नाही, गर्व माझ्या अंगी आला नाही. माझ्याकडे तुम्ही पहा, मी 71 वर्षाचा असून सुद्धा आज कार्यरत असल्यामुळे तुमच्यासमोर उभा आहे. कार्यरत केवळ काम 24 तास आपलं काही ना काही आणि तेही पैशा विना. हे मी सांगतो पैसा. आणि म्हणून ह्या सगळ्या ठिकाणी आज आम्हाला तुम्ही सांगा की स्वतःला आता मी तुमच्याजवळ काही ज्या ठिकाणी 2-3 गोष्टी सांगतोय आणि त्या तुमच्याबद्दल आल्या तर आपण जर पाहिलं तर आता याच्या आयुष्यामध्ये उजाले आपले यादव के 32 वर्ष मॅडम 32 वर्षे त्यांनी सेवा करून त्यांनी योगदान दिलं आहे. आणि म्हणून आमच्या आणि तुमच्या भावनेमध्ये आम्ही सांगू या ठिकाणी ठाकरे सर बसल्यामुळे मला थोडंसं हिंदीचं मोह आला आणि म्हणून सांगतो की उजाले अपने यादव के रहने दो अपने साथ, उजाले अपने यादव के रहने दो अपने साथ, ना जाने जिंदगी की शाम किस गले में गुजर जाए. हाँ आणि आपके मिल आणि मॅडम तुमच्या दृष्टीने तर बागुल सर म्हणजे आपके या ठिकाणी जर आपण पाहिलं की आपके बिखरे कई ख्वाबों में मिले जैसे सूखे हुए फूल किताबों को. अशा पद्धतीने तुम्हाला ह्या बागुल सरांची आठवत असताना आणि वयाची मर्यादा लक्षात घेऊन मी रिटायरमेंट नंतर जर आपण पाहिलं तर यांनी आपण स्वतःला कसं जगायचं, आताच्या सेवानिवृत्तीनंतर कसं जगायचं. मॅडम वरती या, वरती बघा. सेवानिवृत्तीनंतर आता सेवानिवृत्तीनंतर बागुल सर तुम्ही कसं जगायचं ऐकू येतं ना तुम्हाला? अरे ऐकू येतं का? ऐकू येत असेल तर बोलतो नाही. मशीन लावलंय ना? सेवानिवृत्तीनंतर माणसाने कसं वागायचं याचे 10 पॉइंट मी तुम्हाला देणार आहे. पहिल्या प्रथम स्वतःला कधी समजायचं नाही की मी म्हातारा. डोंट सपोज दॅट आय एम बिकेम ए ओल्ड. माणूस म्हातारा केव्हा होतो? जर काही त्याला तो मुका असेल, काही ॲक्सिडेंटमध्ये काही झालं असेल. म्हणून जर आपण पाहतो की माणूस क्रोनॉलॉजिकली बर्थने समजा तुझ्या बाय जन्मता तो अपंग जन्माला आला, काही त्याला व्यंग असतील, मुका असेल, बहिरा असेल, चालता येणार नसेल तर त्याच्यात तुम्ही नाही. त्यानंतर बायोलॉजिकल म्हणजे ॲक्सिडेंट वगैरे काही झाला तोही तुम्हाला काही बायोलॉजिकली काही नाही. आणि तिसरा म्हणजे सायकोलॉजिकली आणखी माणूस दुसरा काही तुमच्यावर खूप संकट आलं आणि माणूस मॅड झाला, खूप संकट आले माणसाला काहीतरी वेगळे विचार आले तर त्यातही तुम्ही काही नाही. अशामुळे तुम्ही या तिघांपैकी माणूस आजारी होतो किंवा म्हातारा होतो, या तिघ गुण तुम्हाला लागू होत नाही. यामुळे तुम्ही स्वतःला कधीच समजायचं नाही की मी म्हातारा झालो. म्हणून नेहमी समजायचं येस आय एम यंग आणि दुसरं म्हणायचं की येस आय कॅन, येस आय कॅन, मी करू शकतो. दुसरं म्हणजे जर आपण पाहिलं तर हेल्थ इज वेल्थ. आरोग्य असेल म्हणजे ज्याला आपण म्हणतो जेव्हा मनी इज लॉस्ट नथिंग इज लॉस्ट. इफ हेल्थ इज लॉस्ट समथिंग इज लॉस्ट अँड इफ कॅरेक्टर इज लॉस्ट एव्हरीथिंग इज लॉस्ट. म्हणून आरोग्य धन संपदा ही आपण या ठिकाणी आदर्श आमच्या चतुर्वाघांचा घ्या. आज 70 वर्षे सुद्धा रोज फिरतात करतात, अजूनही ते तुमच्यापेक्षा जास्त पैसे कमवतात अशा पद्धतीने. त्यानंतर तिसरा
आता तुम्हाला ग्रॅच्युटी मिळेल, कॉम्पिटिशन मिळेल, पेन्शन मिळेल. भाग्यवान आहात तुम्ही 2005च्या आधीचे, भाग्यवान आहात का 2005च्या आधीचे. त्यामुळे तुम्हाला जे काही पैसे मिळतील ते पैसे तुमच्याजवळ ठेवा, तुमच्या दोघांकरता. ते त्याच्यावर आणि मुलांना सांगा याच्यावरच्या व्याजावर आपलं चालणारे हे पैसे जोपर्यंत आम्ही आहोत, मी आहे आणि किंवा सौभाग्यवती आहे तोपर्यंत मिळणार नाही. त्याच्यावरचं व्याज फक्त आपण घेऊ. आम्ही गेल्यानंतर हे पैसे तुमचेच आहे. आणि तुम्ही पण बागुल सर अशा प्रकारची प्रार्थना करा की जीवनामध्ये बाई जाण्याआधी माणूस जर गेला तर त्याचं सुख चांगलं असतं. कारण बाईला कुठंतरी झाडता येतं, पोळ्या करता येतात, नातं सांभाळता येतात, तिचा टाईमपास होत असतो. पण माणसाचा टाईमपास होत नाही. आणि म्हणून मी अनुभवाने सांगतो की आमचं दुर्दैव आमची आधी गेली, तसं तुमचं दुर्दैव आहे की आमचं बाई आधी माणसाने जावं आणि आपलं आरोग्य टिकावं. अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी मी करतो. त्यानंतर पुढे रिलॅक्स अँड रिक्रिएशन. आता मात्र छंद जपायचा आहे. तुम्हाला काही छंद असेल, वाचनाचा छंद असेल, फिरायचा छंद असेल, जरा सगळे चारीधामची यात्रा करून या, फॉरेन पाहून या. जग सुंदर, नुसता भारत जरी पाहिला तरी त्या ठिकाणी भारताचं सुंदर, जगाच्या पलीकडे नाही म्हणून जगात नाही गेले बाहेर परदेशात, परंतु भारतसुद्धा पाहून या. नातेवाईकांना बरोबर घेऊन जा. कारण नातेवाईक आले याचा अर्थ मी आता समजतो का मी सर, लहानपणी आपण जन्मल्यानंतर आपल्याला चुलता, काका, मामा, मावशी सगळं असतं. आता ती संकल्पना बदलली. परंतु मग आपण थोडं मोठं होतो. चुलता मावशी, मावशी, काका, भाऊ, चुलत भाऊ, आत्या भाऊ, आत्या यांच्यामध्ये आपलं लहानपण गेल्यानंतर आपण शाळेत जातो. शाळेचे मित्र भेटतात. शाळेत नंतर हायस्कूलला जातो, ते मित्र बदलतात. मग शाळेचे मित्र आपण विसरतो, हायस्कूलचे मित्र येतात. हायस्कूल बदलल्यानंतर कॉलेजचे मित्र येतात. कॉलेजचे मित्र बदलल्यानंतर नोकरी लागते. नोकरी लागल्यानंतर मित्र भेटतात, ते मित्र नसतात. बी रिमेंबर, ते मित्र नसतात. ते काय असतात? सहकारी. ते मित्र नसतात, सहकारी असतात. कारण मित्राबरोबर असून सहकार्यामध्ये जी स्पर्धा, जीव घेणे स्पर्धा होते. आणि परत सेवानिवृत्त झाल्यानंतर परत तुम्हाला तुमच्या नातेवाईकांमध्ये, आप्तेष्टांमध्ये जावं लागतं. म्हणून ह्या 32 वर्ष 17 महिन्याचा काळ आपण कसं वागलो, आपण माजुरीने वागलो का शांततेने वागलो, उत्पात करून वागलो का मला 2 पैशाची नोकरी मिळाली पण माझी बहीण गरीब आहे, अंगठेबाद आहे, माझा चुलता शेतकरी आहे, याला मग त्याला येऊ द्यायचं नाही. याच्या समाजात माझा बाप गरीब आहे, त्याला इकडं पाहिलं त्याची फाटकत होतं नाही, मग त्याला येऊ द्यायचं नाही. हे ज्या वेळेला असेल तर त्यावेळेनंतर ते सगळे नातेवाईक मात्र रिटायरमेंटनंतर आपली परीक्षा घेतात. आणि तुम्ही जसं त्यांना वाऱ्यावर सोडलं तसं ते तुम्हाला वाऱ्यावर सोडतात. परंतु इथे तुमचे सगळे नातेवाईक आल्यामुळे, लहानपणी तुम्ही ज्या वातावरणात वाढल्यामुळे तुम्ही 32 वर्ष आणि 17 दिवस त्यांच्याशी चांगलेच वागले आहे. यामुळेच नातेवाईक तुमचे आलेले, हे पण यामुळे तुमचे नातेवाईक आलेले आहे. आता तुम्ही ॲक्सेप्ट द चेंज. आता मात्र तुम्ही सेवानिवृत्त झालात, हे ॲक्सेप्ट केलंच पाहिजे. कारण आता बुद्धिबळाचा खेळ संपलेला आहे. आता मी प्राचार्य, मी उपाध्यक्ष, हे प्राचार्य, ते प्रशासक, हे रजिस्ट्रार, हे अकाउंटंट, हे लायब्ररियन, हा म्हणजे बुद्धिबळा खेळामध्ये हा राजा, हा हत्ती, ही राणी, हा उंट, हा प्यादा, हे सगळा खेळ आता संपला. आणि खेळ संपल्यानंतर बुद्धिबळाचा खेळ संपला. आपण काय करतो, सगळे प्यादे, हत्ती कुठं ठेवतो? एका पेटीत आणून ठेवतो. मग त्या पेटीमध्ये आता प्राचार्य पेटीत गेला, पेटीत गेला, हा क्लार्क पेटीत गेला, लायब्ररीने पेटीत गेला. असे सगळेच आता आपण एक जीव झालो. म्हणून आता एक जीव कशामुळे झालो तर आपण माणूस म्हणून झालो. म्हणून आता याच्या पुढे तुझं माझं न करता आपण माणूस म्हणून जगायचे. आणि सहकारी समजा या ठिकाणी ठाकरे सर जर तुमच्या समोरून गेले
आणि त्यांनी तुमच्याकडं पाहिलं नाही तर तुम्हाला वाईट वाटून घ्यायचं काही कारण नाही. तुम्ही मनाला समजून घ्यायचं की मला काही काम नाही, पण त्यांना वेळेत जायचे, त्यांना घाई असेल, त्या घाई असेल, त्यांना पिरियडला जायचं असेल म्हणून ते लवकर गेले म्हणून त्यांना दोष द्यायचा नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यानंतर तुम्हाला सुना आल्यानंतर किचनमध्ये मात्र डोकवायचं नाही. बाहेर आपलं ओट्यावर पेपर घेऊन बसायचं, काय चाललं ते चालू द्यायचं. कारण सून जर किचनमध्ये तुम्ही सासूबाई आणि सून तिघं आल्या का भानगडी झाल्या म्हणून त्या काही करू. त्यानंतर जीवनाचा आनंद घ्यायचा, इनलाइटमेंट ऑफ जीवन करायचं. आणि 35 वर्षाच्या यामध्ये आपल्याला काही आपल्याकडून शिष्टाचाराने काही प्राचार्यांची, अकाउंटंटची किंवा आपल्या सहकार्याची काही भानगडी झाल्या असतील तर आपण त्यांना फॉरगेट आणि फॉरगेट आणि फॉरगिव्ह होऊन जायचं की विसरून जायचं. झालं गेलं, विसरून जा बाबा. आता त्या काळात होतं, मी गमे सरांना मेमो काढला, चलारांना मेमो काढला, मी चांगलं बाबा मग सॉरीवर त्या काळात परिस्थिती होती म्हणून काढ. आता माझा उद्देश तसं नाही. या चतुर्वाकाची माझ्या तर रोज भानगडी व्हायची. परंतु नंतर सांगितलं की बाबा आता मी पण रिटायर झालो, तू रिटायर, तुझं काही नाही, जे आहे ते इथंच राहणार आहे. 71 वर्षापासून 50-53 वर्षापासून ही वास्तू इथंच आहे. या वास्तूतून किती लोक आले आणि गेले, पण वास्तू इथंच राहिली. किती विद्यार्थी आले आणि घडले, किती मोठे झाले. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून तुमचं आमचं म्हणजे या ठिकाणी मनामधलं फॉरगेट आपण या ठिकाणी करू. आणि त्यानंतर ॲक्सेप्टन्स करायचं म्हणजे आज ठीक आहे, ओके. आणि शेवटी आपल्याला डेथ येणार आहे, मरण येणार प्रत्येकाला. तर मरणाला आपण सामोरं जायचं म्हणजे ओव्हरकम टू फिअर. अँड ज्याला आपण म्हणतो मरण तर येणारच आहे, म्हणून प्रत्येकाने आता जी काही मला मरण येणार आहे म्हणून घाबरून जायचं नाही. येणार आहे ते येणार आहे, ज्या वेळेला येईल त्यावेळेला आपण जाणार आहे हे मात्र डोळ्यासमोर ठेवून आपण निघून जायचं आहे. हे सगळं या निमित्ताने मला म्हणून शिक्षक आणि रस्ता याचं उदाहरण जर आपण घेतलं, शिक्षक वही रह जाते, सडक वही रहते, आणि या रस्त्यातून हजारो विद्यार्थी आगे बढ़ जाते. हे पुढे गेल्यानंतर त्यांनी नाव घेऊ. सडकीवर आपण सडक आपला विचार करते का कोणता प्रवासी आला आणि गेला. तसं हे विद्यार्थी घडल्यानंतर ते विद्यार्थी मोठे झाल्यानंतर त्यांची विचारलं तरी ठीक, नाही विचारलं तरी ठीक, या दृष्टिकोनातून आपल्याला त्या लक्षात घेतलं पाहिजे. आणि या ठिकाणी आपण पाहतो की जिंदगी बड़ी होनी चाहिए, त्याला आपण म्हणतो म्हणजे जिंदगी लंबी नाही होनी चाहिए. या सगळ्या दृष्टिकोनातून आता रिटायर झाल्यानंतर मात्र घरामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचं ज्याला आपण म्हणतो ते अनुभव येतील, जसे आता आम्हाला सगळ्यांना यायला लागलेले आहे. तर रिटायर नंतर जर एखादा व्यक्ती उशिरापर्यंत झोपला, म्हणजे काल मी मालेगावला होतो, 7 वाजले मालेगावून रात्री आलो मी, सकाळी इकडे मला 8ला यायचं होतं, पण मी थकलेलो असल्यामुळे 7:30ला उठलो, ते मला कोणीच उठवायला. आणि म्हणून जर आपण रिटायर झालं तर जर उशिरापर्यंत झोपलात तुम्ही तर घरची बाई तुम्हाला काय म्हणाल ना, अभी उठो ना, एक सोने का टाइम है, रिटायर होना यानी कि दोपहर तक सोना, या क्या है क्या. आणि लवकर उठलं, इतनी जल्दी उठ कर क्या कर रही है, हाँ तुमको क्या तारे तोड़ने को जाने के, बोल रहा का नाही. आणि रिटायर वक्त घरात राहिले ना, या घर में बैठ के क्या कर रहे हो, जाओ ना बाहर रास्ते में. आणि बाहेर गेला, क्यों बाहर जाते हो, घर में बाहर क्या करू, रखा आहे. असे टोन पे आपल्याला खायला लागणार, असे टोन पे सगळ्यांना खायला लागणार आहे. त्यानंतर रिटायरमेंट जर लवकर देर से बाहर आते, इतने देर घर का थे, इतने देर बाहर क्यों थे. रिटायरमेंट घर ज्याला आपण म्हणतो की जर रिटायर म्हणून घरामध्ये दिनभर देव करत बसला तर घरचेच म्हणतील दिनभर पूजा करके कि तुम क्या अंबानी बनने वाले हैं, दिनभर घर में पूजा करके कि तुम अंबानी बनने वाले हैं. आणि पूजा नाही केली तर तुम्हाला दिन कैसे के जाएंगे. असे सगळे लोक दोन्ही बाजूने आपल्याला समाजामध्ये लोक बोलणारे आहे.
आणि ते बोलणारे असल्यामुळे आपल्याला जे पटतं ते आपण या पद्धतीने करून आपण आजपर्यंत तुम्ही इतके शांततेने जीवन जगलेलं आहात, कोणाला त्रास दिलेला नाही. त्यामुळे पुढच्या आयुष्यातसुद्धा तुम्ही कुणी त्रास देणार नाही. कारण मुलांच्या बाबतीमध्ये आपण म्हणतो की आता तुम्हाला कसं जगायचं आहे की जे लहान मुलं तुम्हाला एक मुलगा आणि एक मुलगी आहे, जिनको उंगली पकड़ के हमने चलना सिखाया था, जिनको उंगली पकड़ के हमने चलना सिखाया था, अब उनके उंगली पे तुमको चलने को तुम तैयार हो, तभी जिंदगी तुमके पास हो. ये लक्षात घ्या, तर तुमची जिंदगी पास. त्यांचं आता ऐकावंच लागणार, कारण नवीन विचार आले. तुम्ही 20व्या शतकातले, ते 21व्या शतकातले सगळे नवीन क्रांती, नवीन विचार आहे. आणि त्या मुलांचं आणि तुमचं जुने विचार आणि नवीन विचार यांचं ऐकून घेऊन त्याच्यातून मार्ग काढा आणि जीवन यशस्वी करा. नाही तर तुमचा पैसा, तुमचा वेळ आणि तुमचा स्वभाव आणि तुमचा हट्ट आणि हे जर तसाच धरला आणि त्यांचा स्वभाव, त्यांच्याजवळ नसणारा पैसा आणि त्यांचा हट्ट यांच्यामध्ये भानगडी होतात. ह्या भानगडी होऊ नये म्हणून सुकर मार्गाने मार्ग काढत आयुष्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत त्याला आपण म्हणतो. आणि तुम्हाला एक सांगतो की हे गमे सर किंवा ठाकरे सर, तो सैलरी तो बेवफा है, सैलरी तो बेवफा है, रिटायर के दिन बंद हो जाएंगे. सैलरी तो बेवफा है, रिटायर के दिन बंद हो जाएंगी. पेंशन तो महबूबा है, पेंशन तो महबूबा है, जिंदगी के आखिरी सांस तक साथ देगी. या ठिकाणी म्हणून तुम्हाला भाग्यवान माणसात तुम्ही. 2005 नंतर लागलेल्या माणसाचे दुःख आम्हाला माहिती आहे, अनेक प्रश्न मला माहिती आहे. पण 2005च्या आधीचे, कारण तुम्ही ज्या दिवशी नोकरीला आलात सर, मागे ओळख मी पण पाहतो, नॅकचा पिरियड होता. पहिलं नॅक आम्हालाच कळत नव्हतं नॅक कसे, आम्हालाच नॅक माहिती नव्हतं आणि त्यामुळे आम्ही रस्ता दाखवला. आज 4 नॅक झाले. पहिल्या नॅकनंतर 4 नॅक झाले, परंतु पहिल्या नॅकला आम्ही तात्पडत नॅक केलं. त्याचे तुम्ही साक्षीदार आहात. तुम्ही दिनकर भांबरेला घेऊन आलात, दिनकर भांबरेंनी मी तुम्हाला रुजू करून दिलं आणि त्यानंतर त्या सगळ्या प्रकारची कल्पना कारण त्या दिल्यामुळे या ठिकाणी तुम्ही त्याच्या अगोदर विलासराव देशमुखांच्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या नो ग्रँटमध्ये नोकरीला होता, बरोबर. 2 वर्ष तुम्ही तिथे होतात. हे सगळे तुमच्या आयुष्याचा चलतपट माझ्या डोळ्यासमोर फिरतोय. आणि कारण तुम्हाला अनेक वर्ष अनेक वेळा मी माझ्या गाडीतून घेऊन तुम्हाला नाशिकहून नाही घेऊन आलो, पण येऊन नक्कीच नाशिकच सोडलेलं आहे. त्यामुळे तुमच्या या स्वभावाचं अवलोकन मला माहिती आहे. अतिशय शांत स्वभाव होता, कारण तुमचा एक शांत स्वभाव आणि तुमचा चुलत साळू त्याचा विरुद्ध स्वभाव. हाळेसर यांचे चुलत साडू होते, बरोबर का नाही. हां, आता त्यामुळे एक म्हणजे पूर्व तर एक पश्चिम होतं, बरोबर का नाही. एक छापा होता, एक काटा होता. तो काटा कसा होता तुम्हालाही माहिती, पण आता गेलेल्याला वाईट म्हणून नाही, परंतु त्यांचे दिवस गेले. आणि म्हणून अशोक बच्चा सर, तुमच्या या जीवनामध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीचा या ठिकाणी जर आपण पाहिलं तर चांगल्या पद्धतीने आपण जीवन जगाल, आनंदाने जीवन जगा. सेवानिवृत्तीनंतरचा हा जो सगळा खेळ आहे, कारण आता तुम्हाला पूर्ण वेळ आहे आणि अर्धा पगार. आतापर्यंत काय होतं, पूर्ण सांगळेचं पूर्ण पगार होता, घरी अर्धा वेळ होता. आज रिटायरमेंटपर्यंत काय होतं, पूर्ण पगार होता आणि घरी अर्धा वेळ होता. आता मात्र तुम्हाला अर्धा पगार आहे आणि घरी पूर्ण वेळ आहे. त्यामुळे त्या वेळेचा सदुपयोग तुम्ही शांतते आणि प्रगतीसाठी करा. घरच्यामध्ये भांड्याला लावू देण्याचा प्रयत्न करा. असं मी म्हणणार नाही भांड्याला लागलं तरच प्रेम वाढतं,
नवरा बायको होतो, पण पोरांमध्ये भांडायला लागलं त्या भानगडी होतात. त्या भानगडी काही न करता जीवनामध्ये आपण यशस्वी व्हाल अशा प्रकारची या ठिकाणी तुमच्या या सेवानिवृत्तीला या ठिकाणी कायद्याने आलेली. आम्हाला वाटत नाही तुम्ही सेवानिवृत्ती व्हावं, पण कायद्याच्या कचाट्यामध्ये आम्हाला सोडलं नाही, त्या जात्यातून तुम्हालाही सोडणार नाही, गमी सरांनाही सोडणार नाही, आमच्या सांगण्याने सोडलं नाही, आमच्या चतुर्वागालाही सोडलं नाही. परंतु यानंतर तुम्ही आनंद, तुम्ही सेवानिवृत्तीनंतर आयुष्य सुख समाधी आणि दीर्घ आयुष्य जावो, पर्यटनाचं जावो. आणि या पर्यटनाच्या जावीनंतर कधी काळी या ठिकाणी ज्या संस्थेने ज्या दिवशी तुम्हाला नोकरी दिली त्या संस्थेच्या ऋणातून तुम्ही ऋणात राहा. या संस्थेमुळे बहुजन समाजाने जरी दारं उघडली नसती, कर्मवीर भाऊसाहेब हिरे, कर्मवीर रावसाहेब थोरात या कर्मवीर किंवा भाऊराव पाटील यांनी बहुजन समाजाच्या उद्धाराकरता ही दालनं खोलली नसती तर तुम्ही आम्ही आज आफ्रिकेसारखे राहिलो असतो. याचं भान लक्षात ठेवून उर्वरल्या आयुष्यामध्ये सुख समाधी आणि पर्यटन करा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे लांबलेले विचार संपवतो. धन्यवाद. जय हिंद. धन्यवाद सर. आपल्या मार्गदर्शनाने खरं तर बागुल सरांनाच नाही तर आमच्यासारख्यांना सुद्धा मार्गदर्शन मिळालेलं आहे, एक वाट मिळालेली आहे. कारण नुसतं सेवानिवृत्त होणं म्हणजे सेवेतून निवृत्त होणं, पण कधीतरी प्रत्येक माणूस त्याच्या कामातून निवृत्त होत असतो. तेव्हा तुम्ही जे सांगितलेलं आहे हे सगळं आम्हाला कामी येईल सर. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. पक्व फळापरी मी पण ज्यांचे गळले हो, जीवन त्यांना कळले हो, अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व असलेले आपले ग्रंथपाल प्राध्यापक डॉक्टर बागुल सर यांच्या, म्हणजे मी 2.5 वर्ष त्यांच्यासोबत काम करते, कधीही मला कुठल्याही मुलावर रागवताना दिसले नाही. अतिशय मनमिळावू स्वभाव, शांत स्वभाव, अजात शत्रू, कुणीही त्यांच्या विरोधात नाही, असं हे व्यक्तिमत्व. यांच्याबद्दल बोलण्यासाठी आज खूप जण उत्सुक आहेत आपल्यामधले. मलाही माझा मोह आवरत नाही सर, पण मधून मी बोलते आहे. तर सर्वप्रथम पण आपण त्यांच्या कुटुंबियांना संधी देऊयात. त्यांचे चिरंजीव श्री शुभम बागुल यांना त्यांच्याबद्दल मनोगत व्यक्त करायचं आहे. मी त्यांना विनंती करीन की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. गुड आफ्टरनून एव्हरीवन. आदरणीय व्यासपीठ आणि आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि अध्यक्ष, याआधी सगळ्यांनी पप्पांच्या कामाबद्दल, जीवनाबद्दल थोडं काही सांगितलं, पण मी आज त्यांच्याबद्दल थोडं बोलणार आहे. सगळ्यांच्या आयुष्यात एक रोल मॉडेल असतो आणि त्याच्या मागे एक गोष्ट असते. माझ्या आयुष्यात असं कोणीच नव्हतं जोपर्यंत मला माझ्या वडिलांची गोष्ट माहीत नव्हती. आज अशीच एक गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. अतिशय साधारण घरातून माझे वडील येतात. अतिशय गरीब त्यांची परिस्थिती होती. त्यानंतर जेव्हा त्यांचं शिक्षण चालू होतं, त्यांच्या परिस्थितीमुळे बाबांनी त्यांना सांगितलं की तुमचं शिक्षण सोडून शेती करावी. पण पप्पांची जी शिकण्याची जिद्द होती त्याला माझ्या आजीने प्रोत्साहन दिलं. त्यानंतर त्यांनी घरातून निघून त्यांचं 12वीपर्यंतचं शिक्षण त्यांचे मानलेले काका दिनकर भांबरे यांच्या घरी राहून पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी कोपरगाव येथे BSc मॅथमॅटिक्स हे शिक्षण पूर्ण करता
करण्यासाठी त्यांनी कमवा शिकवा या सरकारी योजनेतून त्यांनी त्यांचं शिक्षण पूर्ण केलं. त्याच्यानंतर त्यांनी पुणे विद्यापीठ येथे ॲडमिशन घेऊन MSc मॅथमॅटिक्स अँड बॅचलर ऑफ लायब्ररी सायन्स हे त्यांचं पुढचं शिक्षण पूर्ण केलं. अतिशय लहान वयापासून त्यांनी त्यांची व त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी घेतली होती. सगळ्या भावंडांची लग्न त्यांनी पार पाडले. त्याच्यानंतर त्यांनी त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी अतिशय लहान वयापासून घेतली. त्यांचं जीवन खूप खडतर होतं. त्यानंतर एक वडील म्हणून त्यांनी त्यांची भूमिकाही अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडली. लहानपणापासून कोणताही डिसिजन घ्यायचा असेल, मी असो किंवा माझी बहीण असो, आधी आमच्या वडिलांना विचारायचो. त्याच्यात त्यांची ऐकायचो नेहमी. आणि जीवनात असं कधीच वाटलं नाही की आपल्याला कोणी पाठबळ द्यायला नाही आहे. कधीही कोठेही जाऊन आम्ही काहीही करू शकतो, कारण की आमचे वडील आमच्या पाठीमागे खंबीररित्या उभे आहेत. शेवटी एवढंच बोलेल की आत्तापर्यंत तुम्ही खूप कष्ट केले, खूप काम केले, अतिशय जास्त समस्यांना सामोरे गेले. तुमचं जीवन खूप खडतर होतं. यापुढे तुम्ही फक्त रिटायरमेंट घेऊन थोडंसं आराम करावा आणि पुढचं आयुष्य आनंदाने पार पाडावं हीच आमची इच्छा. धन्यवाद. धन्यवाद शुभम दादा. कधीकधी आपल्या कुटुंबातल्याच लोकांबद्दल ज्या भावना आपल्या मनात असतात त्या व्यक्त करायच्या राहून जातात. अशा प्रसंगी त्या व्यक्त करायला एक मोठी संधी मिळते. यानंतर मी सरांच्या अर्धांगिनी आदरणीय सीमाताई बागुल यांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. प्रथम सर्वांना नमस्कार. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय गमे सर, कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय आडके सर आणि व्यासपीठावरील उपस्थित असलेले मान्यवर, कार्यक्रमाचे आयोजक आणि संयोजक व सरांना इथे शुभेच्छा देण्यासाठी आलेले सर्व त्यांचे मित्र आणि नातेवाईक आणि विद्यार्थी मित्रांनो. आदरणीय बागुल सर म्हणजे संघर्षशील व्यक्तिमत्व, निर्भीड वैचारिक शैली, उत्तम संघटन, आदर्श शिक्षक, प्रशासनाची जाण असणारे, अशा अनेक भूमिका आयुष्याच्या रंगमंचावर साकारणारे अष्टपैलू व्यक्तिमत्व. खरं तर हे व्यासपीठ माझं नाही. मी आज पहिल्यांदा या व्यासपीठावर बोलण्यासाठी आले. आज नाही बोलली तर कधीच बोलू शकणार नाही. अभी नाही तो कभी नाही. माझं व्यासपीठ म्हणजे माझं किचन, माझी मुलं आणि सर. खरं तर गुंतून गुंत्यात सारा पाय मोकळा, ज्ञानाचा अथांग सागर, सागर परी कधी न खवळला, सुशील शांतधीर गंभीर, असे परीस लोहाचे सोने व्हावे आणि जीवनाचे सार्थक व्हावे, असे व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय बागुल सर. माणसे अनेक पाहिले पण तुमच्यासारखे तुम्हीच. सगळे जगले पण आमच्यासाठी जगणारे तुम्हीच. स्वतःच्या डोळ्यांनी जग पाहिले पण नवी दृष्टी देणारे तुम्हीच. अनेकांनी शब्द दिले पण पूर्तता करणारे तुम्हीच. आपल्या कुटुंबासाठी वेळ देणारे आणि आपल्या मुलांच्या पंखात बळ भरणारे पण तुम्हीच. पूर्ण वेळ नोकरी करून आठवडाभर सरांची धावपळ असायची. कामात गुंतलेले असत, पण रविवारचा दिवस म्हणजे भरपूर वाचन करणे, घरातील घरात हा त्यांचा नित्यक्रम. पण यामध्ये कधी चिडचिड नाही केली की आरडाओरडा नाही केली. स्वतःचे अस्तित्वही दाखवून देण्याचा त्यांनी कधी प्रयत्न केला नाही. पाहता पाहता वेळ किती वेगात निघून गेला
हे कळले नाही. आज 32 वर्ष पूर्ण करून सर आज निवृत्त होत आहे. इथून पुढचे आयुष्य त्यांनी स्वतःसाठी, आमच्यासाठी आणि त्यांच्या स्वतःच्या आनंदासाठी चांगल्या पद्धतीने जगावं. नोकरी संपली, आता पुढे काय, असा प्रश्न अनेक निवृत्ती व्यक्तींना पडतो, पण हा प्रश्न सरांना कधीच पडणार नाही. याआधी त्यांचं नियोजन हे ठरलेलं असेल. सर हे उत्कृष्ट आणि मेहनती मार्गदर्शक असण्यासोबतच एक समर्पित, प्रामाणिक आणि तळमळीचे महाविद्यालयाचे कर्मचारी देखील आहेत. शिक्षणाच्या एका छोट्या वृक्षाचे रोपण त्यांनी मोठ्या अडचणीतून केले. आज सरांचे अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात उच्च स्थानावर आहेत. त्यांचा एक विद्यार्थी केरळमध्ये तिरुअनंतपुरम येथील विद्यापीठात ग्रंथपाल म्हणून आहे. जीवन हे फुलाप्रमाणे असू द्यावं, मात्र वर्तन हे मधमाशीप्रमाणे असावं, याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे आदरणीय बागुल सर. सरांविषयी खूप बोलावं वाटतं, पण सगळ्यांनाच सरांविषयी बोलायचं आहे, त्याच्यामुळे मी माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद मॅडम. यानंतर आदरणीय बागुल सरांचे शालक प्रशांत वाघ सर यांना मी विनंती करेन की त्यांनी आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करावं. व्यासपीठावरील उपस्थित सर्व आदरणीय व्यक्तिमत्व, आजच्या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती आमचे दाजी श्री अशोक बागुल सर, जे त्या पूर्ण सर्व्हिसमध्ये त्यांची जिने खंबीरपणे साथ दिली ती आमची 5 नंबरची बहीण. मला 5 बहिणी आहेत, त्यापैकी ही माझी लहान बहीण सीमा बागुल. या शाळेचे सर्व आदरणीय शिक्षकवृंद आणि ह्या कार्यक्रमासाठी आमच्या विनंतीला मान देऊन जी काही आप्तेष्ट मंडळी, नातेवाईक मंडळी, मित्रमंडळी या ठिकाणी जमा झाले, त्याबद्दल मी सर्वप्रथम तुमचं या ठिकाणी आभार मानतो. आणि सर्वप्रथम मी आमच्या दाजींना सेवापूर्तीनिमित्त त्या ठिकाणी खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आमच्या दाजींचं व्यक्तिमत्व कसं आहे हे आता आदरणीय आडके सरांनी त्या ठिकाणी त्यांच्या भाषणामधून सांगितलं. सुरुवातीपासून ते त्यांच्याबरोबर होते. एक माणूस म्हणून ते अतिशय चांगले आहेत. जर त्यांची एका शब्दामध्ये आपल्याला जर व्याख्या करायची असेल, त्यांना एका शब्दामध्ये त्यांचं जर आपल्याला वर्णन करायचं असेल, तर आपण एका शब्दात त्यांचं वर्णन करू शकतो, ते म्हणजे देव माणूस. खरोखर हा माणूस, या माणसाला तो शब्द अतिशय सूट होतो. आत्ताच मॅडम बोलल्या, सर बोलले, त्यांचा मुलगा बोलला. यातले तुमचे जेवढे काही कर्मचारी असतील, आमचे नातेवाईक असतील, सर्वांना जर तुम्ही विचारलं तर कोणीही असं म्हणणार नाही की ह्या माणसाला कधी राग आला किंवा कधी ह्या माणसाने कोणाशी वैर घेतलं असेल. त्यांच्या जीवनामध्ये, म्हणजे आम्ही लहानपणापासून त्यांना बघतो आहोत, त्यांच्या जीवनामध्ये इतके वाईट असे प्रसंग त्या ठिकाणी गेले की जर मी त्या ठिकाणी राहिलो असतो तर माझा स्वभाव अतिशय डेंजर आहे बोलायला. परंतु त्या माणसाने प्रत्येक ठिकाणी संयम आणि शांतपणा ठेवला, प्रत्येक ठिकाणी. आणि म्हणून आज मॅडम जसं म्हणता की आजाद शत्रू, त्यांचा कोणीही शत्रू नाही. प्रत्येक व्यक्तीशी त्यांचं अतिशय चांगलं असं नातं आहे. आणि त्यांना दुसरी उपाधी देता येईल की आधुनिक जगातील त्यांना श्रावणबाळ असं म्हणता येईल. त्यांची आई आज हयात नाही आहे, परंतु ज्या वेळेस त्यांची आई आजारी पडली, त्यावेळेस सटाण्याला त्यांना ॲडमिट करण्याची वेळ आली, त्यावेळेस मी त्यांच्याबरोबर होतो. तर 3 मजली दवाखाना, तिथे लिफ्टची सोय नाही, त्यांच्या आईला वरती कसं घेऊन जायचं असं 2-3 वेळेस प्रश्न पडला. तर त्यांनी अक्षरशः त्यांच्या हातामध्ये उचलून त्यांच्या आईला वरती त्या ठिकाणी दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं असेल. आज त्यांच्या वडिलांची परिस्थिती पण तीच आहे. त्यांचं सर्व गोष्टी बेडवरच आहेत. आणि त्या सर्व गोष्टी माझी बहीण आणि माझे जे दाजे आहेत ते त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने आईवडिलांचा त्या ठिकाणी ते सेवा करत आहेत. आणि आपल्या मुलांना आपण जे दाखवतो, आज आपण आपल्या आईवडिलांची जर सेवा करत असू तरच आपले मुलं आपली त्या ठिकाणी सेवा करतील. आपण जे दाखवतो ना तेच आपल्या जीवनामध्ये पुढं घडत असतं. त्यामुळे आपण नेमकं काय करतो हे खूप महत्त्वाचं असतं. आणि
दाजी त्या ठिकाणी खूप आदर्श असा मुलगा त्या ठिकाणी आज ठरलेले आहेत आणि ते आहेतच हे पण मी या ठिकाणी सांगू इच्छितो. दाजींचं जे पूर्व प्राथमिक शिक्षण असेल, माध्यमिक शिक्षण असेल ते मुंजवाड या गावी झालं आणि त्यानंतर त्यांचं उच्च माध्यमिक शिक्षण आणि पदवीचं काही शिक्षण हे सटाण्यात झालेलं आहे. त्यांच्या घरी एवढी वाईट परिस्थिती होती की शिक्षण ते करू शकत नव्हते, परंतु त्यावेळेस सरांनी सांगितल्याप्रमाणे, त्यांच्या मुलाने सांगितल्याप्रमाणे जे दिनकरजी भांबरे सर आहेत त्यांची अतिशय खंबीर अशी साथ त्यांना मिळाली आणि त्याच्यामुळे आज ते ह्या ठिकाणी बसलेले आहेत असं या ठिकाणी मी निश्चितपणे सांगू शकेल. सर दिनकरजी भांबरे सर या ठिकाणी नाही आहे, परंतु तरीसुद्धा मी आपणा सर्वांच्या तर्फे मी त्यांचं या ठिकाणी निश्चित त्या ठिकाणी आभार मानेन. आणि त्यानंतर त्यांनी पुणे विद्यापीठामध्ये त्यांचं पदवीचं म्हणजे कोपरगावला पदवीचं आणि पदव्युत्तरचं जे शिक्षण आहे ते त्या ठिकाणी पुणे विद्यापीठामध्ये केलं. या ठिकाणी विद्यार्थी बसलेले आहेत. जर विद्यार्थ्यांना एक आदर्श व्यक्ती म्हणून, एक आदर्श विद्यार्थी म्हणून कसं जगावं असं जर वाटत असेल तर नक्कीच बागुल सरांचा त्यांनी आदर्श घ्यायला हवा. आपली परिस्थिती नसताना पुणे विद्यापीठामध्ये शिक्षण घेणं ही काही सोपी गोष्ट नाही. त्यांनी कमवा आणि शिका, आता त्यांच्या मुलाने जे सांगितलं त्या पद्धतीनेच स्वतः त्यांनी त्या ठिकाणी कष्ट केले, कमवलं आणि त्यातून मिळणाऱ्या पैशातून त्यांनी आपलं त्या ठिकाणी शिक्षण पूर्ण केलं. म्हणून विद्यार्थ्यांनासुद्धा ते त्या ठिकाणी मार्गदर्शक आहेत. त्यांचा नोकरीचा जो सुरुवातीचा काळ होता तो अतिशय खडतर होता. अल्पशा पगारामध्ये त्यांना सुरुवातीला ह्या नोकरीमध्ये काम करावं लागलं. त्यात माझ्या बहिणीने कुठलीही कुरबुर न करता, कुठल्याही प्रकारची कुरबुर न करता खूप अशी मोठी साथ दिली. त्यांच्या जीवनामध्ये जे काही प्रसंग घडले असतील त्या प्रत्येक प्रसंगाला आमची जी बहीण आहे ती त्यांच्या पाठीशी अतिशय खंबीरपणे उभी राहिली. म्हणून आज ते अतिशय चांगल्या पद्धतीने ग्रंथालय विभाग प्रमुख म्हणून ह्या ठिकाणी सेवानिवृत्त होत आहेत. माणसाला आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये काय हवं असतं? आपलं स्वतःचं घर, आपल्याला शेवटपर्यंत आपल्या चांगलं जीवन व्यतीत व्हावं म्हणून पैसा हवा असतो आणि सर्वात महत्त्वाचं आपले जे मुलं आहेत ते शिक्षित असावे. आणि नुसते शिक्षित असून उपयोग नाही सर, तर त्यांच्यामध्ये संस्कार खूप महत्त्वाचे आहेत. कारण आज आपण आधुनिक युगामध्ये बघतोय की शिक्षण खूप मिळालं आहे, खूप शिक्षित झालेले आहेत मुलं, परंतु आईवडिलांना सांभाळत नाही. किंवा आपण आज अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्रकार समाजामध्ये बघतो आहोत. तर ते जे प्रकार आहेत ते का होतात? तर मुलांवर संस्कार नसतात म्हणून. पण आमचे जे दोघं भाचे आहेत, माझी जी भाची आहे ती ENTC इंजिनियर झालेली आहे आणि माझा जो भाचा आहे तो त्या ठिकाणी MCS आत्ताच चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला आहे आणि दोघांमध्ये अतिशय चांगले संस्कार आहे. तुमच्याकडे कितीही पैसा असेल आणि मुलांमध्ये जर संस्कार नसतील ना तर तुमच्या त्या पैशाला आणि तुमच्या त्या जीवनाला किंमत शून्य असते. आणि आज आमच्या दाजींजवळ स्वतःचं घर आहे, मुलं संस्कारी आहेत, चांगले शिकलेले आहेत, चांगली परिस्थिती आहे. माणसाला सेवानिवृत्त होताना आणखी काय हवं असतं? ते समाधान आज त्यांच्याजवळ आहे, याचं मला त्या ठिकाणी खूप आनंद होत आहे. उद्यापासून त्यांची जी धावपळ आहे ती थोडी, उद्यापासून म्हणण्यापेक्षा ते 30 सप्टेंबरला त्या ठिकाणी रिटायर झालेले आहेत. शिक्षक दिन हा त्यांचा त्या ठिकाणी जन्मदिवस आहे, ही सुद्धा खूप महत्त्वाची बाब आहे. त्यांचा आता सर्व जी दररोजची धावपळ आहे ती थांबलेली आहे आणि आमची बहीण जी आहे ती पहाटे उठून त्यांना डबा करून देणं, त्यांची सर्व व्यवस्था करणं, या सर्व गोष्टी अनेक वर्षापासून करत आहे. आणि उद्यापासून या सर्व गोष्टी थांबल्यानंतर दाजींना करमेल की नाही? कारण रिटायरमेंटनंतर जो मनुष्य कामसू असतो, काम करणारा असतो, त्याला या गोष्टीमध्ये करमत नाही. तर नक्कीच त्यांनी काहीतरी प्लॅनिंग करावं आणि त्या प्लॅनिंगनुसार जीवनामध्ये आपल्याला पुढे काय करायचं आहे ते बघावं. आणि अडके सरांनी सांगितल्याप्रमाणे आमच्या बहिणीला नक्कीच त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला घेऊन जावं अशी मी आपल्या सर्व व्यासपीठातर्फे त्यांना विनंती करेन. आणि आजच्या या सेवापूर्ती कार्यक्रमानिमित्त मॅडमांनी सांगितलं थोडक्यात बोलायचं, त्याच्यामुळे थोडक्यात आवरतोय. आजच्या सेवापूर्ती कार्यक्रमानिमित्त आपल्या हे जे कला वाणिज्य महाविद्यालय येवला आहे यांनी हा जो सुंदरसा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला त्याबद्दल मी त्यांचं त्या ठिकाणी आभार मानतो. आणि आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दलही आभार मानतो. आणि आमच्या दाजींचं, आमच्या सटाण्याचं ग्रामदैवत आहे श्री देव मामलेदार यशवंतराव महाराज, ते माझ्या मते येवल्याला पण त्यांचं छोटंसं मंदिर आहे या ठिकाणी. तर त्यांच्या चरणी मी प्रार्थना करू इच्छितो की आमच्या दाजींचं पुढचं आयुष्य जे आहे ते आरोग्यदायी आणि आनंददायी असो. आणि त्यांना मी ह्या सेवापूर्तीनिमित्त आमच्या वाघ कुटुंबियांतर्फे आलेल्या सर्व नातेवाईकांतर्फे पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.
धन्यवाद सर. यानंतर आपल्या महाविद्यालयाचे नुकतेच सेवानिवृत्त झालेले प्राध्यापक सांगळे सर यांना मनोगत व्यक्त करण्याची विनंती करतो. सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित असलेले या महाविद्यालयाचे प्राचार्य आणि त्या संस्थेचे उपाध्यक्ष, आमचे गुरु, जे मला तर ठका या नावानेच संबोधायचे असे आमचे गुरु अडके सर, ज्यांच्याबरोबर मी 15-16 वर्ष काम केले असे माननीय बागुल सर, जे सेवानिवृत्त होत आहे आणि त्यांच्या कार्यक्रमासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहात. बागुल सर, आता अडके सरांनी एवढ्या सूचना केल्या, त्यांच्या मेवण्यांनी केल्या, मॅडमनी केल्या, मुलांनी केल्या, तसं काही सांगायचं सर राहिलेलं नाही. परंतु आता मी 2 वर्षापासून मी सेलार सर, आम्ही रिटायर्ड झालेलो आहे. मी थोडक्यात आम्ही कसं राहतो, कसं वागतो हे तुम्हाला आम्ही सांगणार आहोत. मी काही अडके सरांनी मी जर मला आठवण आली, प्रॉब्लेम आला, तर मी पहिला अडके सरांना, गमे सरांना फोन करतो. कारण हे लोक असे आहेत, त्यांचा फोन आपल्याला आला की आपलं काम पूर्ण झालं असं समजावं. कारण त्यांच्या कामामध्ये, त्यांच्या शब्दामध्ये एवढी ताकद होती की आपल्याला बागुल सर, आपण ज्यांच्या आश्रयाखाली जीवन जगलो, मला नाही वाटत तुम्ही माझ्याकडनं 2 वर्ष झाले रिटायरमेंट, मी जसं काय इंग्लिश डिपार्टमेंटमधून गमे सरांना भेटायला चाललो, अशाच अवस्थेमध्ये आजही आलेलो आहोत. म्हणजे आमचं जीवन निश्चितपणे अडके साहेब चांगलं आहे. जेव्हा जेव्हा आठवण येते मला, बागुल सरांनी खूप फोन केले. बागुल सर म्हणजे अतिशय प्रेमळ माणूस. अडके सर मला तर 2-3 वेळा प्राचार्य होते. गमे साहेब तर जवळजवळ 10-12 वर्ष मला प्राचार्य होते. कधी या लोकांनी आम्हाला क्षणभर किंवा शब्दानेही दुखवलेलं नाही. गमे साहेबांचा किंवा त्यांच्या कुटुंबियाचा एक त्यांना वारसाच आहे, ते कधीही कुणाला दुखवत नाही. आणि अशा माणसांच्या हाताखाली आम्ही लोक तयार झालो. जाधव सर ते फलटणवरनं आले, मी लोणीवरनं आलो. शेलार सर, म्हणजे या महाविद्यालयाप्रती असलेली ॲफिनिटी ही अतिशय मोठी आहे. म्हणून मी तुम्हाला एकच सांगेल, सर मॅडम, तुमच्या मुलांनी, तुमच्या मेवण्याने अतिशय तुमचं गुण गायलेलं आहे. अतिशय चांगलं जीवन जगा, काही त्रास होत नाही. अडके सरांनी सांगितल्यामुळे पैसाही भेटतो, ठेवा तो व्याजही भेटतं. सकाळी मस्त उठा, मी 6:30ला अडके साहेब उठतो. तुमच्यासारखं 5-25 लोकांना रामराम करत सगळ्या लोणीमध्ये हिंडत राहतो. जिथं जिथं UK पाटलांचा कार्यक्रम असेल तुम्हालाही मी फोन करून सांगतो, सर आज इथं फार गर्दी होती, कार्यक्रम करतो, दर्शन घेतो. आणि जिथं असे मित्रांचे काही कार्यक्रम असेल तिथेही जातो. असे डॉक्टर लोक, माझाही मुलगा डॉक्टर झालेला आहे, डॉक्टर लोकांच्या ओळखी काढतो, त्यांच्याकडे जातो. आजारपाणी असेल तेही समजून घेतो. गोळ्या बिळ्या काय अजून काय लागलेल्या नाही, लागल्या तर मग बघू पुढं, पण अजून तर काही गोळ्या वगैरे लागले नाही. पण येवला महाविद्यालयामध्ये आणि महात्मा गांधी विद्या मंदिरचे एक खासियत सांगतो की या संस्थेमध्ये ज्यांनी काम केलेलं आहे त्यांचा कुणी दुश्मन नसतं, त्यांचा कुठेही आजार नसतो. कारण अतिशय कष्टाळू अशी संस्था म्हणून मी आज लोणीला राहतो, तिथली शिक्षण संस्था पाहतो, आमचीही शिक्षण संस्था पाहतो. निश्चितपणे अप्रतिम अशी ही शिक्षण संस्था आहे. त्यांनी दिलेले आम्हाला एक धडे आजही आमच्या मनामध्ये आहेत, आजही आम्हाला त्यांची जाणीव आहे. मी परमेश्वराला पुन्हा एकदा प्रार्थना करेल की संस्थेची जेवढे आमचे संस्था चालक आहे, परमेश्वराने त्यांना चांगलं उदंड आयुष्य देव. आमचे सर्व जेवढे जुने प्राध्यापक असतील, नवीन प्राध्यापकांना मी सांगेल, या संस्थेत जर तुमची एंट्री झाली तर कृपया ही संस्था अजिबात सोडू नका. अशी संस्था परत भेटणं नाही, अशी संस्था मिळणं नाही. कारण या संस्थेमध्ये अतिशय प्रेमाळू अडके सरांसारखे माणसं आहेत, खूप असे चांगले माणसं आहे की ते तुमचं गाऱ्हाणं ऐकू शकतात. EY वाघ सरांसारख्या अधिकाऱ्यांच्या रूममध्ये आम्ही एकत्र राहिलेलो आहे. बोरसे नाही नामपूरला होतो ना मी होतो ना बऱ्याच ठिकाणी. खूप चांगली संस्था आहे, खूप चांगली माणसं आहे. सर तुम्हाला पूर्णपणे उरलेलं भविष्यकाळ अतिशय चांगला जाणार आहे. तुम्ही खूप चांगलं काम केलं आहे, या महाविद्यालयाला खूप मोठं योगदान दिलेलं आहे आणि तुमच्या पाठीवर अडके सरांचा हात आहे, गमे साहेबांचा हात आहे. पुन्हा एकदा तुम्हाला भविष्यकाळ चांगला जाऊ अशी परमेश्वराची प्रार्थना करतो. आम्ही रिटायर झालेल्या शेलार सर, मी, दत्ता गायकवाड सर, नांदोडीकर सर, जेवढे लोक या महाविद्यालयामधून रिटायर्ड झालेले आहोत यांच्याकडनं तुम्हाला मॅडमला खूप शुभेच्छा. गमे मॅडम पण या ठिकाणी उपस्थित आहे, जोशी सर आहे, गायकवाड सर आहे, सर्वांचे नवीन प्राध्यापक आहे, धनगर सर, सगळ्यांचे आभार मानतो. संयोजकांनी मॅडमनी जी मला या ठिकाणी
ठिकाणी 2 मिनटं बोलण्याची संधी दिली, साहेबांनी संधी दिली, त्यांचे आभार मानतो. पुन्हा एकदा सांगळे कुटुंबांच्या वतीनं तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर मी प्राध्यापक बागुल सरांना विनंती करते की त्यांनी आजच्या सन्मानाच्या उत्तरादाखल आपलं मनोगत व्यक्त करावं. सर्वप्रथम सर्वांचे शब्दसुमनांनी मी स्वागत करतो. कसे बोलू काय बोलू सुचत नाही मला, कसे बोलू काय बोलू सुचत नाही मला, कसे दिवस निघून गेले कळले नाही मला, कसे दिवस निघून गेले कळले नाही मला. उद्यापासून आता महाविद्यालय नाही, काम नाही, आवडणाऱ्या मित्रांसोबत टिंगल टवाळी नाही, हे सगळं आठवून अस्वस्थ होतंय मला. कसे दिवस निघून गेले कळले नाही मला. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्रमुख डॉक्टर भाऊसाहेब गमे सर, प्रमुख पाहुणे संस्थेचे उपाध्यक्ष माननीय डॉक्टर हरीश आडके सर, उपप्राचार्य डॉक्टर रवींद्र ठाकरे सर, पर्यवेक्षक प्राध्यापक कैलास चौधरी सर, कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक वैभव सोनन सर, कार्यालयीन अधीक्षक भालचंद्र पेंढारकर सर, अतिशय सुंदर असं सूत्रसंचालन करणारे मॅडम शिंदे मॅडम, गमे मॅडम, व्यासपीठासमोरील सगळे मान्यवर प्राध्यापक, आप्तेष्ट, प्रशासकीय मित्र आणि आजच्या दिवशी खास माझ्यावर प्रेमाखातर वेळात वेळ काढून येथे उपस्थित असलेले सर्व आप्तेष्ट नातेवाईक व विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मी आपल्या संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊसाहेब हिरे, लोकनेते व्यंकटराव हिरे व रेणुकाजी यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करतो. तसेच संस्थेच्या अध्यक्षा माननीय पुष्पाताई हिरे, उपाध्यक्ष माननीय डॉक्टर आडके सर, जनरल सेक्रेटरी माननीय प्रशांतदादा हिरे, कोषागार डॉक्टर स्मिताताई हिरे, समन्वयक डॉक्टर अपूर्व भाऊ हिरे, नाशिक महिला बँकेच्या अध्यक्षा स्मिताताई हिरे, डॉक्टर अद्वै आबा हिरे, संपदाताई हिरे, जॉईंट सेक्रेटरी मोरे मामा, या सर्वांचे ऋणी आहे. महाविद्यालयाचे मान्य प्राचार्य गमे सर यांचं विशेष आभार मानतो की आजचा निरोप समारंभाचा कार्यक्रम त्यांनी घडवून आणला. आजच्या कार्यक्रमासाठी मी सदैव त्यांच्या ऋणात राहील. माझे पूर्व प्राथमिक शिक्षण मुंजवाड येथे झाले, उच्च शिक्षण सटाणा येथे झाले, काही कोपरगाव येथे झाले, पदव्युत्तर शिक्षण पुणे विद्यापीठात झाले, MLib MPhil यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक येथे झाली. माझी नोकरीची सुरुवात 13/9/93 ह्याच महाविद्यालयात झाली. त्यावेळेस खंडार सर हे प्राचार्य होते. खूप शिस्तप्रिय प्राचार्य असल्यामुळे ती शिस्त माझ्या अंगी वाजली. महाविद्यालयात झाली. संस्थेच्या विविध महाविद्यालयात जसे की इथून बदली माझी कर्मवीर भाऊसाहेब हिरे विधी महाविद्यालय मालेगाव कॅम्प इथं होती. नंतर हर्सुल महाविद्यालय, त्याच्यानंतर कला व वाणिज्य महाविद्यालय सुरगाण्यानंतर लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालय पंचवटी, आडके सर त्यावेळेस प्राचार्य होते, येथे झाली. अशी एकूण 32 वर्षे सेवा माझी झालेली आहे. माझ्यासाठीचा आजचा दिवस म्हणजे एका डोळ्यात असू आणि एका डोळ्यात हसू असा आहे. असू यासाठी की एका चाकोरीबद्ध जीवनाची सवय लागलेली असताना ते चक्र आता थांबणार आहे, आणि हसू यासाठी की आता चाकोरीबद्ध जीवन नसल्यामुळे वेळ खूप मिळणार आहे, आणि मग त्या वेळेचा राहून गेलेल्या गोष्टीसाठी उपयोग करता येणार आहे. नोकरीनिमित्ताने स्वतःसाठी, परिवारासाठी, नातेवाईकांसाठी, समाजासाठी इच्छा असूनही वेळ देता आला नाही. जगातील सर्वात मौल्यवान वस्तू म्हणजे वेळ यापुढे माझ्याजवळ असणार आहे. त्या गोष्टीचा नक्कीच आनंद आहे मला. परंतु त्याचवेळी एवढी वर्ष नोकरी करत असताना जेवढा वेळ महाविद्यालय परिवारासोबत घालवला आहे त्या परिवाराची दररोजची भेट आता होणार नाही. या गोष्टीची खंत नक्कीच मनात आहे. आयुष्याच्या प्रत्येक सुखदुःखात माझ्या पाठीशी महाविद्यालय परिवार उभा राहिला आहे. जीवन जगणं सुखकर झाले, त्यामुळे सर्वांचे कधीही न फिटणारे
ऋण आहे. सहवास सुटला तरी सोबत काही सुटत नसते. सहवास सुटला तरी सोबत काही सुटत नसते. निरोप दिला तरी नाते काही तुटत नसते. निरोप दिला तरी नाते काही तुटत नसते. हे धागे असतात हृदयाचे. हे धागे असतात हृदयाचे, हृदयाशी जुळलेले. माणसं दूर गेली तरी प्रेम काही संपत नाही. प्रेम काही संपत नाही. मी या नोकरीच्या माध्यमातून समाजासाठी, महाविद्यालयासाठी, संस्थेसाठी जे काही करू शकलो ते करण्याचे सामर्थ्य मला ज्यांनी दिले ते माझे महाविद्यालयातील विविध महाविद्यालयातील प्राचार्य, सहकारी, वरिष्ठ व माझे कुटुंब असेल. या सर्वांचा मी आजच्या प्रसंगी हृदयपूर्वक आभार मानतो. मित्र व तुमच्या सहकार्याशिवाय आणि परमेश्वराच्या आशीर्वादाशिवाय हे कार्य साध्य करू शकलो नसतो याची मला खात्री आहे. अशा प्रसंगी खास आपणासमोर माझ्या परिवाराचे देखील आभार मानतो. माझे आई वडील, पत्नी, मुले या सर्वांनी त्यांचा हक्काचा वेळ या नोकरीसाठी खर्च करण्यासाठी मला परवानगी दिली आणि या संपूर्ण जीवनकाळात माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिले. खऱ्या अर्थाने माझ्या परिवाराचं प्रेरणा हीच खरी स्तोत्र आहे. माझ्यानंतर या संस्थेची, महाविद्यालयाची उत्तरोत्तर प्रगती होत राहावी या सदिच्छा व्यक्त करतो. तसेच तुमच्यापैकी प्रत्येक व्यक्तीने आयुष्यात खूप उंची गाठावी या शुभेच्छा देतो. माझ्याप्रती अतीव प्रेम, पाठिंबा आणि मैत्री दाखवल्याबद्दल धन्यवाद. अतिशय सुंदर सोहळ्यासाठी पुन्हा एकदा आभार. जीवन की राह पर आगे बढ़ते जाएंगे, चाहे कहीं भी हो हम, पर आपको ना भूल पाएंगे. याद आएंगे सारे पल जो आपके साथ बिताए हैं. उन यादों के सहारे नया सफ़र आपका आशीर्वाद लेकर हम यहाँ से जाएंगे. आपका आशीर्वाद लेकर हम यहाँ से जाएंगे, चाहे कहीं भी हो हम, आपको ना भूल पाएंगे, आपको ना भूल पाएंगे. अनअवधानाने माझ्याकडून काही चुकले असेल तर आपल्या सर्वांची माफी मागतो. तुम्हा सर्वांना आणि या वास्तूला साष्टांग दंडवत करतो. शेवटी इतकेच म्हणे, जमले तितके केले तरीही करणे उरले. जमले तितके केले तरीही करणे उरले. अजूनही जगले सरले नाही, अजूनही जगले ठरले नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. संपली मैफिल जरीही सूर नाही संपलेले, राहू दे ओठी रसिका आज येथे ऐकलेले. अशा प्रकारचं मनोगत बागुल सरांनी व्यक्त केलं आहे. आम्हालाही भावूक व्हायला होतं आहे सर तुम्हाला निरोप देताना. यानंतर मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आपल्या महाविद्यालयाचे उपक्रमशील प्राचार्य आदरणीय डॉक्टर भाऊसाहेब गमे यांना विनंती करते की त्यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं. धन्यवाद मॅडम. आज आपल्या महाविद्यालयामध्ये आपले सर्वांचे लाडके ग्रंथपाल आदरणीय प्राध्यापक अशोक पुंडलिक बागुल हे सेवानिवृत्त होत आहे. या निमित्ताने आपण सर्वजण एकत्रित जमलेलो आहे. या प्रसंगी त्यांचा हृदयस्पर्शी अशा प्रकारचा सत्कार आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आपल्या महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे उपाध्यक्ष, माझे स्नेही आणि ज्यांचं सदैव गेल्या 32 वर्षापासून मला मार्गदर्शन लाभतं आहे ते आदरणीय प्राचार्य हरीश आडके सर. या कार्यक्रमासाठी उपस्थित बागुल परिवारातील सर्व सदस्य, वाघ परिवारातील सर्व सदस्य, या महाविद्यालयातून सेवानिवृत्त झालेले परंतु खास बागुल सरांच्या प्रेमापोटी उपस्थित असलेले सर्व प्राध्यापक, या कार्यक्रमासाठी उपस्थित काही विद्यार्थी आणि सर्व महाविद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, सहकारी बंधू आणि भगिनींनो, आज बागुल सरांची जी अवस्था आहे ती आमची याच पद्धतीची आहे की एक चांगला सहकारी आम्हाला लाभलेला होता. अतिशय कर्तव्यदक्ष ग्रंथपाल म्हणून त्यांचा मी नेहमी उल्लेख करत असतो. कारण गेल्या 15 वर्षापासून या महाविद्यालयामध्ये ते कार्यरत होते आणि 8:35 आमचा नेहमी नमस्कार होत असे. कारण सरांची वेळसुद्धा ठरलेली असायची. 7 वाजता ते औरंगाबाद नाक्यावरनं निघायचे आणि कमीत कमी 1-1.5 तासामध्ये ते महाविद्यालयामध्ये उपस्थित असायचे.
अतिशय सौजन्यशील अशा प्रकारचं व्यक्तिमत्व. ग्रंथालयामध्ये आत्तापर्यंत त्यांच्या कार्यकाळामध्ये कुठल्याही विद्यार्थ्याने कधी तक्रार केली नाही की मला हे पुस्तक मिळत नाही, किंवा कुठल्या सहकार्याने कधी तक्रार केली नाही की सर मला हे पुस्तक देत नाही. ग्रंथांवरती प्रेम करणारा हा अवलिया आता सेवानिवृत्त होत आहे, याची खंत आम्हाला नक्कीच आहे. जवळजवळ माझ्या कार्यकाळामध्ये हा 12वा समारंभ आहे सेवानिवृत्तीचा, आणि मी प्रत्येक समारंभामध्ये म्हटलेलं आहे की सेवानिवृत्त जरी झाले तरी महाविद्यालयामध्ये तुम्ही आलं पाहिजे, आमच्याशी आमच्या विद्यार्थ्यांशी तुम्ही संवाद ठेवला पाहिजे. या अनुषंगाने मग सांगळे सर असतील, शेलार सर असतील, किंवा जाधव सर असतील, किंवा गायकवाड सर असतील, असे अनेक प्राध्यापक आहे की तुम्ही आहात की ज्यांचा संवाद नेहमी या महाविद्यालयाशी राहिलेला आहे. या महाविद्यालयाचे काही एक महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या अशा की आम्ही सगळे एका परिवारासारखे राहतो. म्हणजे इथे कोणीही कुणाशी कधी भांडल्याचं मला तरी आठवत नाही. कुठला काही प्रसंग उभा राहिला तर तिथे एकमेकासाठी सहाय्य करतात, धावून जातात. आता बागुल सरांच्या घरामध्ये 2-3 प्रसंग घडले, काही दुःखाचे प्रसंग असतील, म्हणजे त्यांच्या मातोश्रीचं जाणं त्यांच्यासाठी फार वाईट गोष्ट होते. अजूनही घटना त्यांच्या घरामध्ये घडली, त्यावेळी सगळा परिवार तिथे उपस्थित होता. हर्षालीच्या लग्नामध्ये आम्ही सगळेजण उपस्थित होतो, किंवा शुभमचं काय चाललं याची नेहमी सरांकडनं आम्ही माहिती घेत होतो. सांगायचा मुद्दा असा की शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना आपण विद्यार्थ्यांना जे संस्कार देतो ते तर महत्त्वाचे असतात, परंतु स्टाफमध्ये एकमेकांमध्ये असलेला जो संवाद आहे तो सुद्धा खूप महत्त्वाचा असतो. म्हणजे कधी बागुल सरांना जर मुजवाडला जायचं असेल तर ते 1-2-3 वाजता माझ्याकडे येणार आणि सर उद्या मी म्हणजे आज गावी जाणार आहे आणि उद्या येण्यासाठी कदाचित थोडासा वेळ लागू शकतो, असं जरी त्यांनी विचारलेलं असलं तरी ते दुसऱ्या दिवशीसुद्धा अतिशय वेळेत उपस्थित राहणार. म्हणजे असं ग्रंथालयाचं त्यांच्या कार्यकाळामध्ये इथे 2 वेळेस स्नॅक झालं, परंतु ग्रंथालयाची माहिती कधी तिला त्या माहितीसाठी उशीर झाला असं मला आठवत नाही. अतिशय कर्तव्यदक्ष माणूस. कधी आपण एखादं खाजगी काम जरी सांगितलं की सर असं ही वस्तू मला इथे द्यायची आहे, सर अतिशय आनंदाने ती वस्तू तिथे पोचवणार किंवा ते काम करणार. आणि आम्हाला बऱ्याच वेळेला आपल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं विभागीय कार्यालय जे आहे तिथे बऱ्याच वेळेला काम असायचं. सरांना जर आम्ही विनंती केली की सर हा विद्यार्थ्यांचा निकाल तुम्ही आणायचा आहे, सर लगेच ते तयार असणार. त्याचबरोबर संस्थेचा बऱ्याच वेळेला जो पत्रव्यवहार असतो त्यावेळेस आमचा हक्काचा माणूस म्हणून आम्ही बागुल सरांना विनंती करायची की सर तुम्ही नाशिकला जाणार आहात तर आपल्या मध्यवर्ती कार्यालयात जा आणि असं काम आहे. कधी कुठल्या कामाला नकार दिल्याचं मला स्मरत नाही. अतिशय उमदं व्यक्तिमत्व, अबोल व्यक्तिमत्व. सगळ्यांशी सर या कार्यकाळामध्ये कुणाशी बागुल सरांचा कधी वाद झाला असं मला स्मरत नाही. कारण या महाविद्यालयामध्ये ह्याच्या सगळ्या ज्या परंपरा आहे, आदरणीय आडके साहेब या महाविद्यालयाच्या माझ्या अगोदर प्राचार्य होते, त्याचे संस्कार आम्ही इथे घेतलेले आहे. कारण स्टाफच्या सुखदुःखाला सामील होणं, त्यांचं मन सांभाळणं आणि त्यांच्याकडनं चांगल्या पद्धतीनं काम करून घेणं ही एक प्रथा या महाविद्यालयामध्ये राहिलेली आहे. आणि बागुल सर त्यांची नोकरीची सुरुवात या महाविद्यालयामध्ये झाली आणि सेवानिवृत्तसुद्धा या महाविद्यालयामधून होत आहे. याविषयी आम्हालासुद्धा खूप कृतज्ञतेचा भाव आहे. कारण सेवा तर अनेक माणसं देतात, परंतु कर्तव्यदक्षतेने काम करणं हा एक महत्त्वाचा भाग असतो. आणि बागुल सरांनी ही सेवा अतिशय कर्तव्य भावनेने दिलेली आहे. प्रत्येक गोष्ट ते काळजीपूर्वक करणार, अतिशय सगळ्यांशी सगळ्या सहकार्याशी अतिशय प्रामाणिक वागणार ही त्यांची खासियत आहे. सरांना आता निवृत्तीनंतरचं जे वय आहे किंवा जो कालखंड आहे त्याच्यामध्ये चांगलं आरोग्य लाभो अशा प्रकारचे मी परमेश्वराला प्रार्थना करतो. अतिशय कुटुंबवत्सल माणूस आहे. समाजामध्ये त्यांनी त्यांच्या कुटुंबाने एक चांगलं नाव तिथे निर्माण केलेलं आहे. ते अबाधित राहो. सरांना जे छंद आहेत ते त्यांचे पूर्ण हो. आणि या महाविद्यालयामध्ये परत सर तुम्ही या. कुठल्याही प्रकारची कुठली काही कागदपत्रांची कुठलीही अडचण असेल तर आम्ही तुम्हाला नेहमी सहकार्य करू. सरांना मी या कृतज्ञता सोहळ्यासाठी आणि त्यांच्या उर्वरित आयुष्यासाठी खूप शुभेच्छा देतो. त्यांच्या कुटुंबालाही खूप शुभेच्छा देतो. आदरणीय वहिनींचा उल्लेख इथे करावा लागेल.
सौ सीमा बागुल वहिनी यांचंही त्यांना खूप सहकार्य नेहमी लाभलेलं आहे, त्यांच्या कुटुंबाचं सहकार्य लाभलेलं आहे, नातेवाईकांचं सहकार्य राहिलेलं आहे. आपण सर्वजण महाविद्यालयामध्ये उपस्थित राहिलात, सरांचा हा कार्यक्रम गोड केला, त्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या विषयी मी कृतज्ञता व्यक्त करतो आणि आदरणीय आडके साहेबांविषयी कृतज्ञता व्यक्त करून इथे थांबतो. धन्यवाद. आदरणीय बागुल सरांच्या डिक्शनरीत नाही हा शब्दच नाही, अशा पद्धतीने त्यांच्या कार्याचा आढावा आपण घेतलात, त्याबद्दल आपले खूप मनस्वी आभार सर. यानंतर या कार्यक्रमाचा गोड आणि औपचारिक भाग आभार व्यक्त करण्याची विनंती मी कनिष्ठ विभागाचे प्राध्यापक डॉक्टर निलेश नाईक सर यांना करते. धन्यवाद मॅडम. आज महात्मा गांधी विद्या मंदिर संचलित कला व वाणिज्य महाविद्यालय येवला येथील आपल्या महाविद्यालयाचे ग्रंथालय विभाग प्रमुख व आजचे सत्कारमूर्ती प्राध्यापक श्री अशोक बागुल सर यांच्या सेवापूर्ती व कृतज्ञता समारंभ अतिशय आनंदाच्या वातावरणात पार पडतो आहे. सर्वप्रथम मी प्राध्यापक अशोक बागुल सरांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि आभाराकडे वळतो. आजच्या या सेवापूर्ती कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आपल्या महात्मा गांधी विद्या मंदिर नाशिक संस्थेचे उपाध्यक्ष प्राचार्य डॉक्टर हरीश आरके सर हे उपस्थित राहिलेत. त्यांचे आपल्या महाविद्यालयाच्या वतीने मी आभार व्यक्त करतो. तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या महाविद्यालयाचे कुटुंब प्रमुख प्राचार्य डॉक्टर भाऊसाहेब गमे सर हेही उपस्थित आहेत, त्यांचंही मी आभार व्यक्त करतो. तसेच या ठिकाणी गमे मॅडम उपस्थित आहे, यांचंही मी महाविद्यालयाच्या वतीने आभार व्यक्त करतो. तसेच आजचे सत्कारमूर्ती प्राध्यापक श्री अशोक बागुल सर व त्यांच्या अर्धांगिनी पत्नी सीमा बागुल यांचंही मी महाविद्यालयाच्या वतीने आभार व्यक्त करतो. तसेच महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर रवींद्र ठाकरे सर, शैक्षणिक पर्यवेक्षक प्राध्यापक कैलास चौधरी सर, कनिष्ठ विभाग प्रमुख प्राध्यापक वैभव सोनवणे सर, कार्यालयीन अधीक्षक श्री भालचंद्र पेंढारकर सर, तसेच ज्यांनी सुंदर सूत्रसंचालन केलं प्राध्यापिका शिंदे मॅडम, तसेच आपल्या मंचासमोरील सर्व मान्यवर यांचंही मी महाविद्यालयाच्या वतीने आभार व्यक्त करतो. तसेच श्री अशोक बागुल सर यांच्यावर अतोनात प्रेम करणारे सर्व त्यांचे नातेवाईक, त्यांचे चिरंजीव, त्यांची सून, त्यांची कन्या, त्यांचे जावाई आणि इष्टमित्र सहकारी सून नाही त्यांच्या बरं ठीक सॉरी मी माझा शब्द मागे घेतो. त्यांचा चिरंजीव, त्यांची कन्या आणि जावाई, त्यांचे इष्टमित्र सहकारी, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक प्राध्यापिका, सर्व कार्यालयीन कर्मचारी, विद्यार्थी यांचं देखील मी महाविद्यालयाच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि इथे थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. सत्कारमूर्ती बागुल सरांकडून एक विनंती आहे की आपल्या सगळ्यांसाठी सहभोजनाची व्यवस्था केलेली आहे.